शांततेच्या त्या गूढ क्षणी काहीतरी हळूच घडत असते, ना आवाज ना रूप, तरीही एक शक्ती स्पर्शून जाते जी डोळ्यांना दिसत नाही पण मनाला जाग करून जाते. ही कथा नाही, हा अनुभव आहे एका भक्ताच्या अटळ विश्वासाचा आणि स्वामी प्रेमाच्या अनंत सागराचा. काही शक्ती दिसत नाही पण त्या प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतात. जिथे समज संपते तिथून त्यांच्या कृपेची सुरुवात होते. ना त्यांच्या आगमनाचा कोणाला पत्ता ना त्यांच्या अंताचा. तरीही आजही प्रत्येक भक्ताच्या जीवनात ते जिवंत आहे. एक अशी शक्ती जी शब्दांच्या पलीकडची आहे. एक असं नाव जे घेताच सर्व काही बदलून जाते. ते फक्त संत होते की स्वतः एक अनंत शक्ती. जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा त्यांनी आधार दिला. त्यांना समजून घेणं शक्य नाही, फक्त अनुभवता येते. स्वामी समर्थ एक नाव नाही, एक अनुभव आहे. चला तर मग अशीच एका भक्ताची सेवा पाहूया, त्यांच्या स्वामी प्रेमाची गाथा अनुभवूया. भक्त संतोष मुळाम यांच्या हृदयात उमललेलं ते दिव्य प्रेम जाणूया. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. गुरु विण नोहे साधु मुनि जन, गुरु विण साहू कैसे जीवन. गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण. गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रथम अवतार दत्त गुरु. चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या दिव्य जीवनाची थोडक्यात पण भावपूर्ण माहिती. शेकडो वर्षांपूर्वी कर्दळी वनात एक दिव्य योगी समाधीत होते. एक लाकूड तोड्या जंगलात आला. त्याची कुऱ्हाड वारुळावर पडली आणि रक्त वाहू लागलं. त्या वारुळातून एक तेजस्वी महापुरुष बाहेर आले. श्रीमद नरसिंह सरस्वतींचा तो अवतार 300 वर्षांच्या तपश्चर्येनंतर जगाला पुन्हा भेटायला आला होता. जग त्यांना ओळखू लागलं श्री स्वामी समर्थ या नावाने. हिमालयापासून रामेश्वर पर्यंत, पुरी ते हरिद्वार, सारा भारत पालथा घातला त्यांनी. आणि शेवटी इसवी सन 1856 मध्ये ते अक्कलकोटला आले आणि तेथेच 22 वर्ष राहिले. गरीब, पीडित, दुःखी सर्वांवर त्यांची कृपा सारखीच होती. हिंदू असो मुसलमान असो, स्वामींनी कधी भेद केला नाही. चैत्र शुद्ध त्रयोदशी इसवी सन 1878 स्वामींनी समाधी घेण्याची वेळ आली. एक भक्त रडत विचारतो, महाराज तुम्ही गेलात तर आम्हाला कोण सांभाळणार? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी पद्मासनात बसून समाधी घेतली आणि सांगितलं, कुणी रडू नये, मी सर्वत्र असेन, प्रत्येक हाकेला ओ देईन. स्वामींना अन्नदानाची खूप आवड होती. स्वामींच्याच प्रेरणेनं आज कराचौकीमध्ये संतोष गणपत मुळम कुटुंबानं हा पवित्र भंडारा आणि अन्नदान सेवा आयोजित केली आहे. स्वामींच्या कृपेनं आम्हाला जे मिळालं ते आज इतरांसाठी वाटायचं आहे. हीच खरी पूजा. प्रत्येक ताटात स्वामींचा आशीर्वाद आहे, प्रत्येक घासात त्यांची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी भंडारा. आयोजक श्री संतोष गणपत मुळम. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही.
स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्षणोक्षणी सोबत स्वामी खरं खोट दाखवी स्वामी गाव आपले हे तुम्ही पाठी जखमा माझ्या भरती स्वामी स्वप्न होतं स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात दिसली मला एक वाट पायी चाललो पाय पोची अक्कलकोट डोळ्यामध्ये पाणी पाय अनवाणी श्री स्वामी नाम होतं ध्यानी दुनिया होती शानी तुडवलं पायाने देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी स्वामी गुरु माऊली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदलून दुनिया मला दावली साथ तुमची भावली वाट मला घावली सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अंधारात हरली वाट पायी फुफाटान काट अंधारात हरली वाट पायी फुफाटान काट स्वामी नाम घेता ओठी सर्व दूर लख प्रकाश स्वामी नाम घेता ओठी सर्व दूर लख प्रकाश व्याकुळलेल्या जीवाचा प्राण समर्थ जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ घेऊ नको आहे पाठी माझे स्वामी समर्थ एक माया न बापा श्री स्वामी समर्थ सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ 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 संतोष माझ्या लेकरा तू आज जे केलंस ते मला दिसतंय हजारो मैल दूर असलो तरी माझी नजर तुझ्यावर आहे माझा हात तुझ्या डोक्यावर आहे तू अन्नदान केलंस हे साधं काम नाही भुकेल्याला घास देणं म्हणजे मलाच जेवणं त्या प्रत्येक ताटात मी होतो संतोष त्या प्रत्येक हास्यात मी होतो जग विचारेल एवढं का करतोस तू सांग स्वामींनी सांगितलं म्हणून करतो माझ्या लेकरा तुझ्या कुटुंबावर माझी कृपा आहे तुझ्या घरावर माझा आशीर्वाद आहे तुझ्या मार्गात अडथळे येतील पण घाबरू नकोस कारण मी तुला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा भंडारा संपेल पण तू केलेली सेवा कधीच संपणार नाही ती माझ्याकडे नोंद झाली आहे जा
आनंदानं जग सेवा करत रहा, माझं नाव घेत रहा, तुझा स्वामी नेहमी तुझ्या सोबत आहे.